720 डिग्रीमध्ये क्रँकशाफ्टचा किती फेरे होतात? दोन फेऱ्यांमध्ये आपल्याला किती पॉवर स्ट्रोक मिळतो? तर त्याच्यासाठी एक चार्ट जेव्हा तुम्हाला मी समजून सांगेल, तुम्ही पण बारकाईने चार्टचा अभ्यास करता 10 वेळा, तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल की चार्टनुसार ह्याच्यामध्ये क्रँकशाफ्टचे फेरे किती होतात. पण किती? 180 डिग्रीला किती होतो? अर्धा क्रँकशाफ्ट. परंतु टू स्ट्रोकमध्ये किती होणार आहे? हे अर्ध्या ह्याच्यामध्ये 180 कसा? एका ह्याच्यामध्ये किती होणार आणि अर्ध्यामध्ये 180. एका ह्याच्यामध्ये क्रँकशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये एक पाऊस येतो. मग कशामध्ये? टू स्ट्रोकमध्ये. फोर स्ट्रोकमध्ये काय होतं? क्रँकशाफ्टच्या दोन फेऱ्यांमध्ये आपल्याला काय होणार आहे? किती पॉवर मिळणार आहे? एक स्ट्रोक, एकाच सिलेंडरचा एक मोटर. हे तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये परत बरेच हे जसं मी म्हणतो आपण इंजेक्टर जे दिलेले याचं स्प्रे आपल्याला चेक करावं लागतं. त्याच्यामध्ये जर कचरा आला किंवा ज्यावेळेस सिलेंडरमध्ये ते इंजेक्टर लावलेले असतात त्याला नोझल असतो खाली, तो नोझल आहे तिथं जर भडका झाला तर आज नाही उद्या तिथं कार्बन निर्माण होतो. कशावर? इंजेक्टरच्या नोझल.